अहो नवीन कपडे घातले, कापड घ्यायचं ना पुसायला. चला. हो मला लय टेन्शन आले हो. परत काकींसमोर उभं राहायचं म्हणजे. काही नाही होतो. पण त्यांना राग आलेला कळतंय. राग नाही, तिला थोडंसं वाईट वाटलंय. वाटणारच. त्यांना वाटत असणार माझ्या मुलीला कुठं खुराडात आणून ठेवलं यानं. राणाजी हे आपलं घर आहे ना, मग तुम्ही असं खुराड का म्हणताय? पण त्यांना तर असंच वाटत असणार की. आपल्याला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं. तुमच्यासाठी हे घर आहे ना, मग माझ्यासाठी हे आपलं घर आहे. आपण इथे आनंदात होत झालं तर मग चला. अहो पण मी सांगते ना राणाजी, काही नाही होणार. चला. झाली का तयारी? झाली. हे घ्या शिदोरी. पहिल्यांदा माहेरला जात असताना शिदोरी घेऊन जायचं असते. हा चला. अरे कसली तयारी झाल्या? बॅगा कुठं आहेत? कशाला? अरे जाऊन लगेच परत येणार आहे. आता परत इकडे यायचं नाही. मांडव परतावणी झाली की डायरेक्ट वाड्यात जायचं. हा आता तू बी समजांसारखं बोलायलायस होय. होय, आम्ही सगळी एडपट आणि तू एकटा शाणा नव. जाऊ दे, येईस एक कट. तू येतोयस का आमच्या संकट? नाही नाही, तुम्ही जावा. बरं एक ध्यानात ठेव, मी परत तुला इकडे येऊ देणार नाही बघ. हा का? अरे आता हे आमचंच घर आहे, आम्ही इकडेच येणार. अरे रानात तुझं घर तिकडे वाड्यात आहे. एकदा सांगितलं ना, आम्ही इकडेच येणार आहे. अजिबात नाही. मी अजिबात इथं घुसू देणार नाही तुम्हाला. टाळच लावतो बघ इथं. हे बरकत, तुझं ते टाळ ना एका बुक्कीत फोडून टाकीन मी. मग मी दुसरं टाळ लावणार. दुसरं बी फोडीन. मग मी तिसरं लावणार. किती बी टाळी लाव, समधी टाळ फोडून डोसकं बी फोडीन. अरे तुम्ही काय म्हणताय लहान मुलासारखे? अहो वहिनी, आप ही समजाव ना उसे. अहो इकडे कशाला यायचं राहायला? बरकतजी, आता हेच आमचं घर आहे म्हणून. चला जाऊया. चला, उशीर होतोय. अरे पण हट. काय एडपटपणा येऊ. आपल्याला बी त्रास करून घ्यालाय आणि वहिनीसनी बी द्यालाय. येणार आहेत ना पोरं. काय बोलली होती का? येतो तर म्हणालेत. येत असेल, तुम्ही धीर धरा. काय अहो, पोराशिवाय राहायची सवय नाही ना. यो अचानक घर सोडून गेला, समजा घर रिकाम झालंय बघा. अहो रंगच उडालाय समजा. पर काय नाही, आता दोघांना परस्पर इथून वाड्यावर घेऊन जाणार आहे. जय्यत तयारी करून आलोय. आज आमच्या सुनबाईंचा गृहप्रवेश होणार म्हणजे होणार. चार दिवस नाही झाले नवी सून येऊन आणि लगेच यांना घरातले बाकी लोक दिसेन असं झालं. आणि आज तिला घरात आणताय. एकदा ती घरात आली तर काय गत होईल आमची कुणास ठाऊक. या या. कसा आहे सारा ना भाऊजी? बरं आहे. कशी आहेस बाळ? मी छान आहे. काय जाऊ बाई, कसा आहे सा? नाही, शेतात लई ताप होत असेल ना ग? नाही, उलट मजेत होता मी.
मी दोघांचं औक्षण करून घेते, म्हणजे निवांत बोलत बसता येईल. वय वय तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे होऊन द्या. हातावर हात ठेवा. आता गाठ सोडा. पैलवान मन भरलं असेल तर चला की वाड्यावर. अहो थोरल्या सुनबांची वाट बघते घर. राणाजी, आम्हाला सगळ्यांना वाटतंय की तुम्ही अंजलीला घेऊन वाड्यावर राहायला जावं. असं किती दिवस शेतात राहणार? आता आमचं घर शेतातच आहे. तुम्ही त्याला घर म्हणता राणाजी? इंदू, तू चहाचं बघशील का? अहो पण चहाचं बघ. बर. राणाजी, काय झालं ते सांगा, म्हणजे मग आम्ही ठरवू की तुम्ही दोघांनी कुठं राहायचं. आम्ही बी आलोच. काय नाही, ते मी आणि अंजलीबाईनेच ठरवलंय शेतात राहायला जायचं म्हणून. आता आम्हाला वाटतं की तुम्ही दोघांनी वाड्यात राहायला यावं. अरे तुला वाटतंय म्हणून तुझ्या मनाप्रमाणे कधीपासून वागा लागलाय सर? तसं नाही आबा. अरे मग कसं? आम्ही समधी एवढे जीव तोडून सांगतोय तरी तू आपल्या मनासारखंच करायला लागलाय. असून बाई, तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या, तुम्ही बी त्याला सामील झालात. आमच्या सुनबाई म्हणून तुमची काय जबाबदारी आहे का नाही? आबा, त्यांची काय बी चूक नाही. मीच म्हणलं त्यासनी. अरे माहितीये सगळं. अरे 1000 चुका करा पण एवढी एक चूक करू नका. चला घरी. नाही आबा. अरे पण का? त्याचं कारण तर सांगा की. कारण मला वाड्यावर यायचं नाही म्हणून. खरं आधी आम्हासनी असं वाटायचं एवढ्याशा घरात तुम्ही कसं राहत असशीला, पण आता त्यांच्या शेतातल्या घरापुढं येऊ म्हणजे राजवाडाच म्हणायची पाळी आली की.
खरं सांगू काय, शेतात राहणं म्हणजे लई जिकिरीचं काम असतंय बघा. खंडीभर डास, ती माती, आंघोळीसाठी तर नीट बाथरूम बी नसतंय. लाईटीचा तर भरोसा सोडून द्या. चुलीच्या धुरामुळे अख्खं घर भरतंय. काही खरं नाही आहो तिथं शेतात राहणं म्हणजे. तुम्हासनी म्हणून सांगतो, कुणावर जर वैर काढायचा असेल तर त्यासनी शेतात राहायला पाठवावं बघा. शेतात साध्या सोयी सुविधा नसत्यात, पण तिकडं साप, इंचू, घोम असलं बी काय काय असतंय. नाही म्हणजे आता ज्याला सवय नाही त्याच्या जीवाला तर धोकाच झाला म्हणायचं का नाही. बाहेर आता अंजलीबाई म्हणल्या खरं की त्या मजेत आहेत म्हणून, पण तसं नाही. राणा भाऊजींच्या मनाला बरं वाटावं म्हणून मजेत आहे असं म्हणल्या बघा त्या. पण मग तुम्ही समजावून सांगा ना राणाजींना, तुमचं ऐकतात ना ते? आमच्या बिगर पान हलत नाही त्यांचं. आम्ही सांगू तेच करत्यात राणा भाऊजी. मग तुम्ही समजावा त्यांना, दोघांना वाड्यात परत बोलवून घ्या. नाही नव, आम्ही समजून सांगितलं पण तयारच नाहीत राणा भाऊजी. अहो शब्दाचं लई पक्क आहेत बघा. बाहेर बी समधी त्यासनी तेच समजून सांगत असणार आहेत, पण राणा भाऊजी परत वाड्यावर येणार नाही. अहो पण मग यात माझ्या मुलीचे हाल कशासाठी? तिनं काय पाप केलंय ना? आम्हासनी बी लई वाईट वाटायला लागलंय बघा. आमचं तर म्हणणं आहे तुम्ही अंजलीबाईंना परत पाठवूच नका. नाही तुम्ही असं सरळ सांगा अंजली काही शेतावर परत येणार नाही म्हणून. तवा राणा भाऊजींचं मन जरा बदलल. तुम्हासनी खरं सांगतो बघा, तुमच्या जागी जर आम्ही असतो तर आम्ही आमच्या पोरीचा हात धरून खेचून घरी आणलं असतं. चहा पत्ती कोणती वापरता तुम्ही? राणा काय केलं म्हणजे तुला पटल आमचं? गोदा का तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आमचं सगळं व्यवस्थित सुरू. अंजली तू थांब, आम्हाला राणाजींची नीट बोलू. बाबा तुम्ही इथे आम्हाला मांडव परतनीला बोलवलंय का असं उलट तपासणी करायला? तसं नाहीये, पण अहो सुनबाई जरा आमच्या मनाचा विचार करा की. अहो आमच्या मनाला लागलेलं घोर जरा कमी होऊ द्या. आबा आमचं खरंच व्यवस्थित सुरू आहे. राणाजी स्पष्टच सांगतो, आम्हा सगळ्यांना वाटतंय की तुम्ही अंजलीला घेऊन वाड्यावर राहायला जावं. नाही काका, मला असं नाही करता येणार. अरे पुन्हा तेच. अरे का नाही वदक का आपल्या मनातलं दुःख कधी कळणार याला? अरे बाबा तुझ्या समोर हात जोडू का म्हणजे तू येशील? साहेब नाही गोदक का? अहो खरंच हात जोडतो. अहो नाहीतरी पोटचं पोरं ऐकत नाही म्हणल्यानंतर आमची काय लाज राहिली? साहेब जरा धीरानं. अंजली तू आजीपाशी थांब, मी राणाजींशी बोलते. राणाजी तुम्हाला आमचा खूप राग येत असेल ना? सारखं सारखं तेच बोलतायत असंही वाटत असेल, पण आमची त्यामागची काळजी समजून घ्या. कळतंय मला, पण तरी तुम्ही वाड्यावर जाणार नाही, शेतातच राहणार असंच ना? मग माझं ऐकाल? सांगा की. आल्यासारखं अंजलीला
काही दिवस राहू द्यात. तिच्याशिवाय राहायची सवय नाही आम्हाला. ती सांगणार नाही तुम्हाला, पण तिलाही झेपत नसणार आहे असं शेतावरती राहणं. तुम्ही याच गावात लहानाचे मोठे झालात. तुम्हाला शेताची, इथल्या वातावरणाची सवय आहे. पण अंजलीला नाही होय झेपणार सगळं. तुमचं मन राखण्यासाठी झालेला त्रास पण ती तुम्हाला नाही सांगायची. हवं तर तुम्ही राहा शेतावर, पण काही दिवस अंजलीला इथे सोडून जा. हा प्रश्न निवळेपर्यंत. चालेल? चालते. आणि अंजली नाही म्हणाली तर तुम्ही समजावून सांगाल ना तिला? मी समजवतो त्यास. असं काय करताय? थांबा ना, जेवून जा. रीती रिवाजाचे 2 घास तरी खाऊन जा. पोटच्या पोराला बापाच्या शब्दाची कदर नाही. आणि मी काय गोडा धडाचं जेवण जेवत बसू? खरं तर आम्ही जेवून गेलो असतो, पण आता राणा भाऊजी काहीच ऐकत नाहीत म्हणल्यावर काय करणार. निघतो आम्ही. आबा, अहो असं करू नका सर. अहो ग माझा राग त्यांच्यावर कशाला? जेवून घ्या की. तुम्ही वाड्यावर येणार का नाही तेवढंच सांग. नाही, आम्ही शेतावरच जाणार आहे. ठीक आहे. राणा भाऊजी, काळजी घ्या. राणाजी, पाहुणे गेले, चहा नाही घेतला, जेवण सुद्धा नाही केलं, मांडव परतवणीचा कार्यक्रम सुद्धा अर्धवट राहिला. कशासाठी करताय हे सगळं? तुम्ही राणाजींना असं आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यासारखं का खडसावताय? बास करा आता हे. कारण ते कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत ना, म्हणून. अगं मग नका ना विचारू प्रश्न. अगं तुला आमची काळजी कळत नाहीये का? काकी, मी तुम्हाला आधी बी सांगितलंय आणि आता बी सांगतो. मी अंजलीबाईला कसला बी ताप होऊ देणार नाही. अंजलीबाईला थांबवते येतच. मी निघतो. अहो, आल्यासारखं थोडं थांबा, जेवा, थोडं विश्रांती घ्या आणि मग जा. नाही, भूक नाही मला. अहो, राणाजी, राणाजी, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. आपण एकत्र जाऊ. नाही, ते मी एकटाच जायचं म्हणतोय. तुम्ही राहा आजचे 1 दिवस. नाही, नको. मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. आपण एकत्रच जाऊ. असं कसं? ते माहेरी तुम्ही पहिल्यांदाच आलाय ना व? थांबा की 1 दिवस. अहो माहेरी काय, मला हवं ते नाही येता येत. आता मी तुमच्या बरोबरच येते. आपण जाऊया. अगं शास्त्राचं म्हणून राहा 1 दिवस. अगं नको आजी, स्वयंपाक पण करायचा आहे ना मला. राणाजी जेवणार कुठे? अगं हो, असं आल्या आल्या निघणं बरोबर वाटत नाही ना अंजली? काकींचं बरोबर आहे. राहा तुम्ही. खरंच नको राणाजी. जेवणाची तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि तसं बी 1 दिवसाची बात आहे. बरकतकडे जेवतो की मी. आणि उद्या येतोच आहे. अहो मी म्हणतो म्हणून राहा 1 दिवस. निघू मी. उद्या लवकर या.